मनपाच्या घरपट्टी बिलांमध्ये अवाजवी वाढीव घनकचरा व्यवस्थापन कर प्रशासकीय काळात दुपटीने वाढवण्यात आला असून ही दरवाढ रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। तर यावेळी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत माजी नगरसेवकांकडून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला। आज आम्ही सर्वजण शिवसैनिक आयुक्तांना भेटायला आलो। नगर शहरात घनकचरा व्यवस्थापन जो कर आहे तो कर ह्या आयुक्तांनी डायरेक्ट दुप्पट केला। गेल्या वर्षी हा कर 240 रुपये घरगुती वापरासाठी 240 रुपयाचे 480 रुपये केले, 1200 रुपयाचे डायरेक्ट 2400 रुपये केले। ही अवाजवी कर नगरकरांना परवडणारी नाही। म्हणजे छोटे दुकान असेल तर त्याला 2500 रुपये आणि मोठे दुकान असेल त्याला 2500 रुपये ही कराची जी रक्कम आहे ती अवाजवी आहे असं नगरकरांचं नगर शहरातील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। दुसरा विषय असा की घरपट्टीमध्ये सवलत देताना दरवर्षी मे मध्ये 10% सूट दिली जाते, तर यावर्षी एप्रिलमध्ये लोकांना घरपट्टीचे बिलं आले। दुसरा विषय लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि रणरणत ऊन आहे। लोकांना आता शाळा लवकर सुरू होणार आहे। लोकांना शाळेतल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी पालकांना खर्च करावा लागतो। म्हणून आम्ही आज आयुक्तांना निवेदन द्यायला आलो की ही जी सवलत आहे ती जूनपर्यंत 10%ची सवलती सुट्टीची सवलत द्या अशी आम्ही सगळ्यांनी शिवसैनिकांनी आयुक्तांना विनंती केलेली आहे। खरं म्हणजे महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे। महापालिका म्हणजे पैसे कमावणारी संस्था नाही, नफा कमावणारी संस्था नाही। महापालिकेने सेवा सुविधा दिल्या पाहिजे। एकीकडं नगरकरांना पाणी नाही आणि एकीकडे हे टॅक्सेस वाढवून राहिले, रस्त्यांना खड्डे आहेत, हे टॅक्सेस वाढवून राहिले आणि म्हणून आज आम्ही सगळे शिवसैनिक इथं आयुक्तांकडे आलो। मी आयुक्त महानगरपालिका यांना निवेदन दिले की घनकचरा कर जो वाढवला यांनी सिंगल होता 240 होता तो 480 केला आणि 1200 होता तो 2400 केला आहे। मुळात मनमानी कारभार सुरू झालेला आहे इथं। हे पैसे जनतेचे आहेत। यांनी वेगवेगळे जे टॅक्सेस घेतात, काही दिवसापूर्वी आस्थापना कर लावला, सगळ्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं यांनी। 100 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत टॅक्स लावलेला आहे। आमचं म्हणणं आहे की जिथं तुम्ही पैसे वाढवायचे होर्डिंगवाल्यांना जे होर्डिंग शहरामध्ये त्यांना 500 रुपये घेतात आणि ज्या आम पब्लिकला आणि आम व्यापाऱ्यांना ते त्रास द्यायचं धोरण हे महानगरपालिकेच्या प्रशासनाने ठरवलेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही निवेदन द्यायला आलो होतो की तुम्ही याच्यात कुठेतरी विचार करा की ज्या होर्डिंगमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले पाहिजे महानगरपालिकेला तिथं मिळतात 10-20 हजार रुपये महिन्याला। अशी परिस्थिती महानगरपालिकेची। म्हणजे या महानगरपालिकेचं कारभार असं झालं आहे आंधळं दळतं कुत्रपीठ खाते। या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। यांच्यात सुधारणा नाही झाली कामात तर ठीक आहे, काही दिवस आज महानगरपालिकेची लोकल बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे मनमानी कारभार करू राहिलेले आहेत। पण काही दिवसांनी या सगळ्या जे टॅक्स केलेले आहेत ज्यांनी लावलेले आहेत तर त्याच्यात निश्चितच त्यांना विचार करावा लागणार आहे। यांनी 451 प्रमाणे शासनाकडे पाठवावं आणि तो ठराव रद्द करण्यात यावं अशी आमची विनंती होती आणि आम्ही ते निवेदन दिलेले आहे। याबाबतीत असे वेगवेगळे विषय आहेत महानगरपालिकेचे। आज आम्ही अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडं जो घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये जो कर अचानक वाढवला गेलेला आहे आणि मनमानी कर त्या ठिकाणी वाढवलेला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता आलो होतो। खरं म्हणजे आयुक्तांचं असं म्हणणं आलं की महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे। उत्पन्न वाढण्यासाठी महानगरपालिकेकडे अनेक सारे विषय आहेत की त्यातून उत्पन्न मिळू शकतं। नुसतं घनकचऱ्याच्या माध्यमातून लोकांकडनं टॅक्सेसच्या माध्यमातून पैसे घेणे हे चुकीचं आहे। उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेकडे तसं पाहायला गेलं तर होल्डिंगचा विषय ज्या जागेंमध्ये आहे त्या जागेंमध्ये त्या बिल्डिंगला ज्या जागेत होल्डिंग उभं आहे त्या बिल्डिंगला कमर्शियल घरपट्टी लागली जाते, ती आहे का नाही ही पाहणं त्या भागातील प्रभाग अधिकाऱ्याचं काम आहे। आणि मग सगळ्या गोष्टी तिथं तुम्हालाच त्या बिल्डिंगचं जर कमर्शियल घरपट्टी आली तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न ऑटोमॅटिक वाढणार आहे। दुसरी गोष्ट अशी की होल्डिंगवाल्यांना जे काही एक रक्कम दिलेली फक्त त्यांच्याकडे होल्डिंगची परवानगी देताना ती रक्कम तो होल्डिंगवाला स्क्वेअर फूटनुसार समोरच्याकडनं आकारणी करतो, तर तुम्ही कॉर्पोरेशन त्याच्याकडनं स्क्वेअर फूटनुसार का आकारणी करू शकत नाही याचं सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे। दुसऱ्या महापालिकेकडनं पुन्हा असेल किंवा कुठल्या महापालिकेकडनं त्याची नियमावली मागवली पाहिजे की ती महापालिका त्यांच्याकडनं कशी आकारणी करते। तिसरी गोष्ट अशी की पार्किंगच्या सुविधा आज व्यापारपेठेमध्ये बाजार कापड बाजार असेल, सराफ बाजार असेल किंवा नवी पेठ वगैरे या भाग असतील, हा गावठाणमधला भाग आहे, इथं पार्किंगच्या सुविधा नाही, बाथरूमच्या सुविधा नाही आहेत। पार्किंगच्या बाबतीमध्ये ज्या महापालिकेच्या जागा पार्किंगच्या आरक्षित जागा आहेत त्याच्यावर आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। त्या जागा पडून आहेत, त्या ठिकाणी लोक अनलिगली अतिक्रमण करून राहत आहेत, ते सुद्धा तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं। ज्या जागा ज्या कॉम्प्लेक्स महानगरपालिकेने तोडलेले आहेत, समजा एक चितळ रोडचं नेहरू मार्केट असेल, आज त्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, अहो तिथं तुम्ही पे अँड पार्क चालू करा। नगर शहरामध्ये फक्त सिव्हिलच्या जागेमध्ये पार्किंगची सुविधा आहे, ती सुद्धा त्यांनी सिव्हिलवाल्यांनी पे अँड पार्क केलेली आहे। महापालिकेच्या जागा आहेत, तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ज्या आरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी का करू शकत नाहीत? तुमच्या जागा ज्या जागा आरक्षित जागा होत्या त्या जागा कोर्टामध्ये काय परिस्थिती हे सुद्धा अजून महापालिकेला सांगू शकत नाही। तिसरी गोष्ट आहे उत्पन्नाच्या बाबतीत
टाउन प्लॅन नगर रचनाच्या बाबतीत असं आहे की चार्टनकर जे आहेत नगर रचनाकार हे मनमानी कारभार करून कोणालाही अनलिगली परवानग्या देतात. त्याचे भरणा जिथं 1 रुपये भरणा यायला पाहिजे तिथं 40 पैसे भरणा महापालिकेत भरला जातो. बाकीचा भरणा कसा आणि कोणत्या पद्धतीने कमी केला जातो हे जरा चाचपणी करणं गरजेचं आहे. या संदर्भात आम्ही नगर रचनेच्या विरोधात आम्ही पत्रसुद्धा मी दिलेले आहे की चार्टनकर ज्या टायमापासून रुजू झालेले आहेत त्या टायमापासून जे प्रकरणं ऑनलाईन प्रकरणं जे मंजूर झाले आहेत किंवा ऑफलाईन प्रकरणं मंजूर झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये तुम्ही त्याची ऑडिट घ्या की बरोबर यांनी सगळं केलं आहे का नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना काही गोष्टीची मागणी करण्यासाठी आलो होतो.